दातांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी हे आहे चिकाचं दूध म्हणजे खरवस. मला मी फायनल रिझल्ट दाखवते. बारीक कापायची. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. मी भक्ती मयंकर घेऊन आली आहे तुमच्या समोर एक नवीन ब्लॉग. तर आजचा ब्लॉग होणार आहे मम्मी बनवते खरवस, तर मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी बनवणार आहे मेथीचे थेपले, तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या स्टाईलमध्ये कसे बनवतो. तर पहिलेच जाऊया खरवसची रेसिपी बघूया, चला. तर मी तुम्हाला बोललेली तसं हे आहे चिकाचं दूध म्हणजे खरवस बनतोय. तर मम्मीला विचारते काय काय घातलं याच्यात मम्मी. हळद, गूळ आणि वेलची पावडर आणि नंतर हळदीचं पान. हा, तर गुळ हा आहे ना विरघळत नाही आणि हाताने म्हणून मिक्स करतो, कारण गुळ हा विरघळत नाही म्हणून. इथे मी अजून कापून ठेवलाय आणि मम्मी इथे अजून मिक्स करते. कुकर घासून घेतला, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पाणी ठेवलं आणि मग डब्यावर हे झाकण ठेवलं, कारण डब्याचं झाकण लावलं तर कुकराचं झाकण बंद होत नाही, कारण डब्बा मोठा होतो म्हणून आपण डिश ठेवतो. किती शिट्ट्या द्यायच्या बोलली तू? 4 किंवा 5. 4 ते 5 शिट्ट्या द्यायचा. मग तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते कसा बनलाय. मस्त झालाय, फक्त जरा हळद कमी आणि गूळ कमी. हळद कमी दिसते, पूर्ण पांढरा आहे. आता मी इथे मेथी घेतली आहे. ही मेथी आणि साफ करून ठेवलेली, आता ती धुणार, मग तिला बारीक कटिंग करणार. आणि आज मी बनवणार आहे मेथीचे थेपले. तर मी तुम्हाला पण दाखवते की मी माझ्या स्टाईलमध्ये मी कशी बनवते मेथीचे थेपले. तर पहिले हे मेथीला धुवून आपण कटिंग करून घेऊया. पहिली मी सर्व मेथी ताटात वतून घेतली, कारण कुठे काही खराब, कारण पाणी सुटतं ना भाजीला, तर कुठे खराब आहे की नाही हे पहिले बघून घेते. मग मी ही टोपात घालून धुवून काढणार 2 ते 3 वेळा. आता मी ही भाजी ह्या पाण्यात टाकते धुण्यासाठी. आता मी ही छानपैकी धुवून काढणार. मग परत एकदा दुसऱ्या चांगल्या फ्रेश पाण्यात घालून परत एकदा धुवून काढणार. जर तुम्ही भाजी एकदम बारीक कापून घेतली ना, तर मग ती कसं थेपल्यामध्ये चावायला असं म्हणजे तोंडात येणार नाही. एकदम बारीक कापायची. मेथी कापून घेतली, त्याच्यावर गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. आता मी त्याच्यात मीठ टाकते. नंतर त्याच्यात आता मसाला टाकते. बघ, जास्त तिखट नाही करायचं. वरून थोडीशी हळद, ओवा घालतो. ओवा घालायची पण एक पद्धत आहे. झालं. पीठ मळून ठेवून दिला आणि मी जात होते दुकानात. काका गाडीवरून जात होते, तर मी म्हटलं मी पण येते. तर मी आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेलेले. मी आता जस्ट खाली जाऊन आली, कारण पप्पांची दातांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी दात काढलेत ना, तर म्हणून आईस्क्रीम आणायला गेलेली. सो आता मी पुढची रेसिपी कंटिन्यू करते. पीठ मळून ठेवलेलं आहे मेथीचं, आता फक्त लाटायचेत आणि भाजायचे. खरं तर मला 4 आईस्क्रीम आणायचे होते, कारण आम्ही 4 आहे. तर मी एक एक्स्ट्रा चॉकोबार आणला. मला चॉकोबार खूप आवडतं, तर मी म्हटलं तर आताच खाऊन घेते. मेथीचे थेपले झाले. आता सर्व किचन ओटा खराब झालाय, ओटा साफ करणार. हा शेवटचा थेपला भाजत आहे आणि हे सर्व थेपले एवढे बनलेले आहेत. हे थेपले पांढरे दिसत आहेत, कारण तिथे तेल नाही लागलं म्हणून ते थोडे पांढरे दिसत आहेत. बाकी आता हा सर्व मी ओटा पुसून घेते आणि मग तुम्हाला टेस्ट दाखवते की कशी आहे ते. आता आम्ही टेस्ट करून सांगतोय मेथीचा थेपला कसे बनले. आता ते थेपले मी बनवलेत म्हणून मम्मी पहिला टेस्ट करून सांगणार. थेपले टोमॅटो सॉस सोबत चांगले लागतात. हळद, मीठ, ओवा सगळं बरोबर, एकदम मस्त. काही कमी आहे? एकदम सुंदर. आता मी पण सांगते. परफेक्ट. मेथी खूप जास्त होती म्हणून मी थोडेसे मेथीचे थेपले बनवले, आणि थोडीशी मेथी जी आहे त्याची मम्मी आता भाजी बनवणार होते, तर मी
म्हटलं कापून देते. ह्या मशनीमध्ये मम्मीला कापायला जमत नाही म्हणून मी कांदा कापून देते. आज आहे दीदी आणि जीजूंची ॲनिव्हर्सरी, तर आता मी एक व्हिडिओ एडिट करते जो तिला पाहिजे स्टेटसवर टाकण्यासाठी. आता मी जस्ट लॅपटॉप ऑन केला आहे, त्याच्यानंतर मी हा व्लॉग एडिट करणार आहे. आणि मी आहे ना फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे असं व्लॉग बनवायचा. आय नो ह्या पूर्ण व्लॉगामध्ये जेवणच झालं आहे. मेथीचे थेपले, त्याच्यानंतर खरवसची रेसिपी, ही आम्ही कशी बनवतो हे मी तुम्हाला दाखवलं आहे. तर असंच व्लॉग्स मध्ये येत राहणार. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हां, आणि मध्ये हिंदीमध्ये पण ब्लॉग येणार, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.